अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू। लवकरच आता दिवाळी येत आहे आणि दिवाळी निमित्त आपल्या सर्वांना आपल्या घरातील आर्थिक चणचण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची सेवा सुरू करायची आहे। म्हणजे बघा, प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे, पण त्याच्या अगोदर आपल्या घरातूनच जर अलक्ष्मी वाईट शक्ती किरकिर सगळ्या काही गोष्टी जर दूर झाल्या तरच आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते। आणि ह्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सेवा उपाय आणि खूप महत्त्वाच्या म्हणजे ह्या कालावधीमध्ये करायची आहे। आता ही सेवा सुरू कधी करायची आहे तर ती कालाष्टमीपासून तर ते अमावस्यापर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजनापर्यंत ही सेवा सुरू करायची आहे। 20 तारखेला नरक चतुर्दशी आहे आणि 21 तारखेला लक्ष्मीपूजन आहे। ह्या दिवशी 5:55 अमावस्या असणार आहे आणि ह्या दिवसापर्यंत आपल्याला सेवा सुरू करायची आहे। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहे। या सेवेचे अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना खूप चांगल्या प्रकारे येत असतात। वर्षभर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारत असते। परत त्यामध्ये त्यांच्या जे घरातली जी आवक आहे जी बंद झालेली आहे ती वाढलेली आहे। याच्यामुळे आपल्या सर्वांना ही सेवा करायची आहे। सर्वात प्रथम आपण जवळच्या नजीकच्या केंद्रामध्ये जायचं आहे। त्यामध्ये आपल्याला दीपावली संच हा भेटतो। आता पहिल्यांदा दीपावली संचामध्ये काय काय असतं मी तुम्हाला एक सांगते थोडक्यात। दीपावली संचामध्ये एक तुम्हाला कमळगट्ट्याचे 16 मणी असतात, दशांग धूप असतो ज्याच्यामुळे घरात सर्वत्र छान वातावरण आणि छान त्याचा सुगंध पसरलेला असतो। तर ह्याचबरोबर दशांग धूप असतं, सुगंधी उटणे असतं जे आपल्याला ह्या 7ही दिवसामध्ये म्हणजे आपण बघा लावायचं आहे। त्याच्या अगोदर पंचगव्य आहे। पंचगव्य कशासाठी लावायचं आहे तर पंचगव्य हे आपल्या अंगावरची पूर्णपणे मरगळ निघण्यासाठी, जे आपल्याला रोग व्याधी विधी सगळे झालेले असतात ते निघण्यासाठी पंचगव्य थोडं थोडं किंवा पाण्यात मिसळून तुम्ही घरातील सर्वांनी लावायचं आहे। तसं ते संपूर्ण अंगाला लावून झाल्यानंतर मग सुगंधी उठणे लावायचं आहे। हे झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यात हिनात्तर दिलेलं आहे जे आपल्या पूजेमध्ये उपयुक्त आहे। त्याचबरोबर पिवळी मोहरी दिलेली आहे। गुरुपीठची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्षा दिलेली आहे। ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि त्यातले त्यात आता ह्या वर्षी त्यांनी आता गुरुमाऊलींनी म्हणजे त्यामध्ये साबण ॲड केलेले आहे, एक पोटली तयार केलेली आहे, ती ॲड केलेली आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत, कशासाठी वापरायच्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या दीपावली संचामध्ये मिळणार आहे। दीपावली संचामध्ये एक कागद दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे। गोपद्म रांगोळी आहे, परत तुमच्या दारात रांगोळी कशी काढायची, लक्ष्मी पूजनाच्या 7 दिवस आपल्याला काय काय सेवा करायची ही सगळी तुम्हाला सांगितलेली आहे। दुसरं म्हणजे आता आपण जी काही सेवा करतो तर 7 दिवस काय करायचं आहे, 7 दिवस रोज सकाळी लवकर उठायचं आहे। आपल्या मुख्य दरवाजाचा उंबरठा मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला ना गोमूत्र पाण्याने हळदीने म्हणजे हळदीचं पाणी असतं आणि गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। अक्षरशः उंबरठा सुद्धा पुसून घ्यायचा आहे छानपैकी। सकाळीच पुसायचं आहे। तुम्ही 12 वाजता पुसताल मग तिथून पुढे हे करता त्याला अर्थ नाहीये। सकाळीच पुसायचं आहे, लवकर उठायचं आहे, सकाळीच पुसून घ्यायचं आहे। त्याच्यावर हळदीचं बघा जो उंबरठा आहे ना त्याच्यावर 3 बोटं आहेत ना, 3 हळदीची बोटं ना हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं तरच त्या हळदीचं लेपन करायचं आहे। त्याच्यामुळे वाईट शक्ती किती असले तर ती घरात प्रवेश करीत नाही आणि आतली शक्ती बाहेर कशी जाणार याचं मी तुम्हाला एक सांगते। प्रथम अंघोळ झाल्यानंतर आपल्याला एक नित्यकर्म असतं की सूर्यनारायणाला पाणी घालायचं आहे, अर्घ्य द्यायचं म्हणतात त्याला। दुसरं आपल्या घरात स्वामींचं मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर सलग आपल्याला कालाष्टमी म्हणजे 13 तारखेपासून पुढे आपल्याला अभिषेक करायचा आहे। तो 21 तारखेपर्यंत करायचा आहे। लक्षात ठेवा, अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ जप करू शकता तुम्ही किंवा पुरुष सूक्त एक वेळेस, स्त्री सूक्त एक वेळेस आणि पवमान सूक्त एक वेळेस म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा टाक असतो, फोटो असतो, याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे। कुलदेवीचा टाक असेल ना त्याच्यावर आपल्याला सर्वात प्रथम सकाळीच अभिषेक करायचा आहे। अभिषेक करायला उशीर करू नका महिलांनो, ही सेवा आपल्या सर्वांना करायची आहे, खूप महत्त्वाची आहे। काळजीपूर्वक सांगते, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका की ही सेवा आपल्या घरात जेव्हा आपण घरातली दारिद्र्य काढू जेव्हा आपल्या ह्या सगळ्या सेवा करू तेव्हा आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते। कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद होतो की आपली आर्थिक चणचण आर्थिक परिस्थिती ही खूप चांगल्या प्रकारे सुधारत असते। म्हणून ही सेवा खूप महत्त्वाची आहे, ही सेवा करायचीच आहे।
कुलदेवीच्या टाकावर आपल्याला स्त्री सूक्त पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही कालाष्टमी पासून तर ते 20 तारखेपर्यंत म्हणजे 13 तारखेपासून तर ते 20 तारखेपर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन कसं करायचं? नवार्णव मंत्र म्हणायचा। नेहमी आपण तामणात आता ताटामध्ये ताक ठेवायचा किंवा फोटो ठेवायचा, त्याच्यावर 5ही बोटांनी कुंकू घ्यायचा आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणून आपल्याला हे करायचं। तुम्ही तेच कुंकू सुद्धा कुंकुमार्चनसाठी वापरायचं आहे किंवा तुम्ही दुसरं घेतलं तरी चालेल। तेच कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे, घरातील सर्वांच्या कपाळी लावायचं आहे। हे सलग सेवा आपल्याला अखंड सेवा सुरू ठेवायची आहे। एक दिवस हळदीचं लेपन केलं मध्ये बंद केलं असं करायचं नाहीये। हे झाल्यानंतर आपल्याला माहितीये घरातली दारिद्र्य गेलं, अलक्ष्मी बाहेर गेली, कटकटी बाहेर गेल्या तरच माता लक्ष्मी प्रवेश करेल ना। नाही तर घरातच जर दारिद्र्य असेल, कटकटी असेल, जर तुमच्या घरात अशुद्ध वातावरण असेल, नकारात्मकता असेल तर माता लक्ष्मी घरात प्रवेश करते का? नाही करत। जिथे खूप पसारा असतो तिथे माता लक्ष्मी कधीच प्रवेश करीत नाही। म्हणून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला रोज संध्याकाळी कालाष्टमीपासून म्हणजे 13 तारखेपासून तर ते 20 तारखेपर्यंत आपल्याला रोज संध्याकाळी आपल्याला हातात पिवळी मोहरी घ्यायच्या। पिवळी मोहरी आणि जी दीपावली संचामध्ये तुम्हाला जी रक्षा दिलेली आहे ती, जर तुम्हाला ह्या वस्तू मिळाल्या नाही तर धार्मिक दुकान किंवा केंद्रामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळून जाते। त्याचबरोबर तुम्हाला रक्षा तुम्ही कुठल्याही केंद्रातली पण घेऊ शकतात, केंद्रातलीच घ्या। कारण की घरात जर तुमच्या घरात जास्त मंत्र असतो तर आपल्याकडून उच्चार होत नाही, म्हणून केंद्रातली घेतलेली अतिशय उत्तम। तर आपल्याला ती उजव्या हातात घ्यायची आहे, थोडी रक्षा घ्यायची आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची, उजव्या हातात घ्यायची। त्याच्यावर 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणायचं आहे आणि कालभैरवाष्टक हे वेदोक्त वल्गा सुक्त 11 वेळेस आणि कालभैरवाष्टक 11 वेळेस। ताई आम्हाला वेदोक्त वल्गा सुक्त कुठे मिळेल म्हणता येणार नाही, शब्द उच्चारण होणार नाही, तर तुम्ही कमीत कमी एकदा तरी म्हणायचं आणि कालभैरवाष्टक हे 11 वेळेस झालंच पाहिजे पठण। ही सगळी सेवा झाल्यानंतर आपल्या घरात टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे थोडं टाकत जायचं। अक्षरशः आपल्या घराचा बाहेरचा सुद्धा परिसर, घराच्या आजूबाजूचा सुद्धा परिसर, आपले कोपऱ्या घरात इथे टाकायचं आहे। ताई मी काही दिवसांनी गावाकडे जाणार आहे दिवाळीसाठी। ठीक आहे, ते गावाकडचं घर सुद्धा तुमचंच आहे, इथे निम्मी सेवा करा, तिथे निम्मी अर्धी राहिलेली सेवा तिथे करा। म्हणजे काय होईल, ते घर सुद्धा तुमचंच आहे। तुमचं घर भाडोत्री जरी असलं किंवा तुमचं स्वतःचं घर जरी नसलं, स्वतःच्या घरात आहात, रेंटवर आहात, कुठल्याही घरात तुम्हाला ही सेवा करायची आहे। आपण तिथे पैसे देऊन राहतो, तिथे आपण जे काही खातो पितो ते सगळं तिथली दारिद्र्यता निघली पाहिजे, तेव्हाच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जेव्हा आता ही झाल्यानंतर, ही सेवा झाल्यानंतर पुढे काय करायचं? सगळीकडे शांत शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा देवापुढे, त्याचबरोबर तुळशीपुढे सुद्धा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा। दशांग धूप आहे, दशांग धूप खूप महत्त्वाचा आहे। माझा बॉक्स घरी आहे, तुम्हाला ह्या वस्तू जर सुट्ट्या मिळत असेल तर सुट्ट्या घ्या, जर तुम्हाला बॉक्स घ्यायचा तर बॉक्स पण घेऊ शकता, त्यामध्ये सगळं येतं, तुमची इच्छा। त्याचबरोबर आता हे दशांग धूप आहे ते चिकट असतं, पण त्या चिकटमुळे ना ते असं वातावरण एकदम पवित्र करणारं असतं, नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर फेकणारी असते। आणि तुम्ही जेव्हा म्हणताल ना तेव्हा तुमच्या घरात येण्याचं एक दैवी वातावरण तयार होतं आणि त्या वातावरणामध्ये आपल्याला सेवा करायची आहे, लक्ष्मी प्राप्तीची सेवा सुरू करायची आहे। आता ताई तुम्ही म्हणाल आता ही जी आहे, जी मोहरींची सेवा सांगितली ती सेवा आपल्याला रोज कंटिन्यू करायची आहे, त्याच्यानंतरच लक्ष्मी प्राप्तीची सेवा सुरू होते। आता रोज आपण सकाळी उठल्यानंतर घरात झाडू मारतो, लक्षात ठेवा घरात झाडू मारतो आपण, 3 सांजेला झाडू मारतो, 3 सांजेनंतर ही सेवा सुरू करायची आहे। म्हणजे 4-5 ते 5:30 पर्यंत, 6 पर्यंत जास्तीत जास्त आपल्याला झाडू मारून घ्यायचं आहे 3 सांजेचा, आणि त्याच्यानंतर ही सेवा सुरू करायची आहे। कारण की जेणेकरून आपल्या घरात जी काही नकारात्मक शक्ती बाहेर काढण्यासाठी जी सेवा करतोय ना ती बाहेर ती लगेच हे करू नये, कारण की नकारात्मक शक्तीचा, वाईट शक्तीचा प्रभाव हा रात्री संध्याकाळपासून तर रात्रीपर्यंत जास्त असतो। म्हणून ते जेव्हा आपण हे त्याच्यावर मंत्रस्तोत्र म्हटलेले जे मोहरी असतात, रक्षा असते ना, ती घरात असेल ना तर ती आपल्या घरात कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती असेल तर ती बाहेर फेकली जाते आणि घरात सकारात्मकता घेऊन येते, दैवीचा वास करते। त्याच्यामुळे ती रात्रभर तशीच असली आणि सकाळी तुम्ही झाडू मारला तरी चालेल आणि ती तुम्ही डायरेक्टली फेकून दिली, कचऱ्यात टाकली तरी चालेल। आता याच्यानंतर येते लक्ष्मी प्राप्तीची सेवा। आता
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमळगट्ट्याचे 16 मणी असतात। ताई माझ्याकडे 16 मणी नाही आहेत माझी, किंवा मला मणी कुठून मिळेल? आपल्याकडे एखाद्या वेळेस तुटलेले मणी असतात किंवा जुने मागच्या वर्षीचे मणी असतात, काहीतरी आपल्याकडे मणी असतात किंवा आपण विकत घेऊन यायचे आहेत। 16 कमळगट्ट्याचे मणी घेऊन यायचे आहेत, लक्षात ठेवा। ते आपल्याला पूजेसाठी पाहिजे आहेत। ते कमळगट्ट्याचे मणी काय करायचे आहेत? 2 उजव्या हातात घ्यायचे आहेत। 13 तारखेपासून सेवा सुरू होते, तर ह्या सोमवारपासून सुरू होणार आहे, तर ते पुढच्या सोमवारपर्यंत असणार आहे। म्हणून ह्या प्रत्येक सोमवारी 2-2 करीत आपल्याला असे 8 दिवसात 16 मण्यांची पूजा करायची आहे। आता 2 उजव्या हातात घेतले का त्याच्यावर काय करायचं आहे? एक माळ श्री स्वामी समर्थ। आता उजव्या हातात घेतली तर डाव्या हातात या हातात माळ घ्यायची आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याने माळ जपायची। याच्यावर माळ घ्यायची आहे, त्याच्याबरोबर षोडशी मंत्र घ्यायचा आहे 16 वेळेस आणि कमलात्मक मंत्र घ्यायचा आहे। षोडशी मंत्र, कमलात्मक मंत्र हे तुम्ही एक माळ किंवा 16 वेळेस घेतले तरी चालेल। कमलात्मक मंत्र तुम्हाला हे सगळे मंत्र आपल्याला तुम्हाला नित्यसेवेमध्ये दिलेले आहेत, नित्यसेवेत हे दिलेले आहेत, तुम्ही त्यातले पाहून म्हणायचे आहेत। हे झाल्यावर ते मणी आपल्याला एका डबीत ठेवायचे आहे। ते डबीत ठेवल्यानंतर त्यामध्ये तुपात भिजवत ठेवायचे आहे। गायचं शुद्ध तूप असतं, एखादी डबी आहे, सपोज ही डबी आहे आणि ह्या डबीमध्ये मी तूप टाकलं आणि त्यामध्ये ते रोज आज सेवा केली, आजचे 2 मणी टाकले, उद्या सेवा केली, उद्याचे 2 मणी टाकले, परवा सेवा केली, परवाची मणी टाकले, 2-2 मणी करीत आपल्याला ही सेवा करायची आहे। पण लक्षात ठेवा, रोज आपल्याकडून रोज हळदीचं लेपन झालंच पाहिजे, रोज आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झालाच पाहिजे, आपल्या कुलदेवतेच्या टाकावर अभिषेक झालाच पाहिजे, कुलदेवतेचा कुंकुमार्चन झालंच पाहिजे। त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडून घरातलं दारिद्र्य निघून जाण्यासाठी, अलक्ष्मी बाहेर निघण्यासाठी ना आपल्याला ही सेवा झालीच पाहिजे। जी वेदोक्त वलिता सूक्त असेल, कालभर अष्टक असेल, पिवळ्या मोहरींची सेवा आपल्याला झालीच पाहिजे। त्याच्याशिवाय ही सेवा शक्य नाही। त्याच्यानंतर लगेच आपल्याला आपल्या माता लक्ष्मीची ही सेवा सुरू करायची। ही सेवा पूर्ण झाल्यावर बघा, बऱ्याच महिलांना याचा अनुभव आहे, ताई मी विधवा आहे, ताई मी सवाष्ण नाहीये, मग मी ही सेवा करू शकते का? घरातली कुलस्त्री सवाष्ण असो किंवा काही असो, ती कुलस्त्री म्हणजे कुलस्त्री असते, तिने ही सेवा करायची आहे, आपल्या घरातल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, ही सेवा करायची आहे। आता ही सेवा कशासाठी आहे? गडगंज पैसा संपत्ती हे तर मिळण्यासाठी असतंच, कारण की घरात जेव्हा आपण काही ठिकाणी असं असतं की छोटं जरी घर असलं ना, तिथे भरपूर काही सुख असतं, म्हणजे काय म्हणतात अष्टलक्ष्मी असतं। अष्टलक्ष्मी असणं खूप गरजेचं असतं। घरात सुख, समाधान, आरोग्य, धन, वर्षा, ऐश्वर्य, सुख, पैसा सगळं काही असणं खूप गरजेचं असतं। जे काही आपल्याला प्राप्त लक्ष्मी असते ना, ती पूर्णपणे स्थिर होण्यासाठी, म्हणजे जी प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आणि जी अप्राप्त आहे ती आपल्याला मिळण्यासाठी ही सेवा आहे। या सेवेने अतिशय चांगले अनुभव आलेले हे। साक्षात माता लक्ष्मीला आपण आवाहन करतो या 7 दिवसात, आणि ज्या दिवाळी पूजनाच्या म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याकडे माता लक्ष्मी साक्षात कुलदेवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करीत असते। विचार करा किती सुंदर क्षण आहे, ही सगळी सेवा करून किती छान अनुभव मिळतो। जेवढी महत्त्वाची लक्ष्मीपूजन असतं त्यासाठी ही खूप महत्त्वाची सेवा आहे। त्याच्यामुळे महिलांनो, आपल्याला ही सेवा सुरू करायचीच आहे, खूप महत्त्वाची सेवा आहे। ते आपण सगळ्यांनी गाठ बांधायची आहे आणि ही सेवेला सुरुवात करायची आहे। आता ही सेवा करताना फक्त महिलांनी करायची का? अजिबात नाही, घरातील सगळ्यांनी बसायचं आणि मंत्रस्तोत्र म्हणायचे। महिलांनी जरी हातात 2 कमळगट्ट्याचे मणी घेतले, मग ती सेवा केली, पण तरीही सगळ्यांनी मंत्रोच्चार करायचा आहे। जर घरात मासिक धर्म असेल महिलांना किंवा कोणत्या कारणाने करू शकत नसाल, तर तुम्ही घरातून इतरांकडून ही सेवा करून घ्यायचीच आहे। ताई आमच्याकडून ही सेवा होणार नाही, पण यामध्ये मासिक धर्म पण करायचा, मासिक धर्म असेल तर ही सेवा करून घ्यायची आहे। ताई आमच्याकडून ही सेवा होणार नाही किंवा कोणत्या कारणाने आमच्याकडून मांसाहार पाळले जाणार नाही, लक्षात ठेवा, ही सेवा करताना आपल्याकडे मांसाहार पाळला गेला पाहिजे, कारण की ही आपल्या कुलदेवीचीच नाही, आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन करण्यासाठी आपल्या घरात आपण वर्षभर जे काही कष्ट करतो त्याला काहीतरी फळ मिळालं पाहिजे ना। आपण जे काही कष्ट करतो त्याच्यासोबत नशिबाची साथ, एक अष्टलक्ष्मीची साथ ही असायलाच पाहिजे। ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, यामध्ये मांसाहार, सुतक, पिटाळ हे खूप पाळायचं आहे। सुतक पिटाळमध्ये ही सेवाच करता नाही येणार। दुसरं म्हणजे ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला
20 किंवा 21ला हवन करायचं आहे। हे हवन कसं करायचं आहे ही संपूर्ण माहिती देईल। जे आपण कमळगट्ट्याचे 2-2 करून मणी ठेवले आहेत त्याचे आपल्याला हवन करायचं आहे। हवन कसं करायचं याचा व्हिडिओ नंतर सांगेल मी, कसं करायचं, काय लागतं काय नाही। त्याचबरोबर ज्या महिलांना आता सपोज 3 म्हणजे 13, 14, 15ला ह्या दरम्यान किंवा कधी आपल्याला मासिक धर्माला सेवा करण्यासाठी दुसरं कोणी नसलं तर एका दिवशी तुम्ही आता समजा एका हातात 2 मणी घेतले तर ती 2 मण्यांची सेवा पूर्ण झाल्यावर पुन्हा आपण 2 मणी घ्यायचे, पुन्हा त्याची सेवा करायची। असं करून तुम्ही ते मणी डबीत ठेवायचे आहे, सेपरेट ठेवा। हे मणी वेगळे आणि हे मणी वेगळे, कारण की जे मणींची सेवा झालेली आहे ज्या मणींवर कमळगट्ट्याच्या मणीवर ती म्हणजे ते मणी पूर्णपणे मंत्रोच्चाराने संपूर्णपणे देवी शक्तीने छान त्याच्या दैवी शक्ती आलेली असते, त्याच्यामुळे ते मणी खूप महत्त्वाचे असतात। कमळगट्ट्याचे मणी यामध्ये का वापरले गेले तर माता लक्ष्मीला कमळाची फुलं खूप आवडतात आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला ह्या मंत्र म्हणजे तिच्या मंत्राने तिला प्रसन्न करतो ना आपण, त्यासाठी हे मणी वाहत असतो। कमळाचे मणी म्हणजे कमळगट्टाचा मणी आपल्याला हा कमळापासूनच मिळत असतो, म्हणून हे मणी जेव्हा आपण तिच्या साठी ही सेवेत वापरले जातो ना तेव्हा ती अधिक आपल्याला प्रसन्न होत असते। आपल्यावर जे आर्थिक संकट आहे, अडचण आहे ती सगळी दूर होत असते, जी चणचण आहे, दारिद्र्य आहे पूर्णपणे नष्ट होतं। ही महिलांना आवर्जून ही सेवा करा आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन करूया। तेव्हा झालेल्या सेवेसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।